काय दोनच विषय राहिले, बाकी सगळ्यात निघलं. आलंच नाही काय, आलो नाही तर काय करणार आता. रात्रीच पाठवून दिलो, रात्री आणि तुम्हाला कुठं उठू म्हणलं. ते 8.24 आहे, ते 10 लागतं. 10 ते 10 असलं की समजायचं 5 आहे. काय झालं असं का बघायला? अरे विषय सोडलो नाही मग, मी राहिलं ग, येत नव्हतं तर काय करणार आहे मग. पप्पा तर मोबाईल बघा की तुमचा निकाल पाठवले, तुम्हाला निकाल सांगावलं की ग 2 विषय राहिलेत म्हणून. पहिल्यांदा जरा असं तेवढं होणार की मी काल पाठवलं तुम्हाला. म्हणलं सांगितलं असं जर मला झोप लागली नसते, म्हणलं तुम्हाला पाठवा, तुमचं तुम्ही बघा, सकाळी उठल्यावर मग. अरे मम्मी जिथं ओ लिहिलंय का नाही 2 वेळा, तिथं नापास आहे बघ. मी 2 वेळा लिहिलंय, खालनं बघ की तू. 3 वेळा काय एवढा चांगला पेपर नाही गेला माझा. काय प्रॅक्टिकलचा काय अभ्यास करायचा राहिला तसंच राहिला. ट्रिपचं काय त्यात मम्मी? अहो नाही, 2 विषय राहते फक्त. 2 विषय ते साधेच आहेत, काढता येते लगेच, म्हणून मी एवढा तर हसा लागलो. नाही तुम्ही एवढंच म्हणताय निकाल चांगला असेल. बघा तुम्ही बघितला नाही सा निकाल? काऊ पाठवलं काल बघा. बघितला काय? फोन इथं पडला काय? तुझा फोन बघ. हो बघा की पप्पा. तुला 2 विषय राहिलेत. OPOO इथे काय इथे नंतर मग इथं कुठं नाही का इथे OPOO आहे काय? 2 शून्य इथं आहे. 0 दिसायला का तिथं पुढे? आणि कुठं आहे? आणि 2च आहे. मग P आणि OO आहे का नाही? P आणि OO नाही, 0 आहे ते. पप्पा जरा बघतात व्यवस्थित. एवढे कसले विषय, किती विषय? ते दोन्हीच आहे हो, 5वा आणि 6वा सेमचा आहे. तिथे 10 वाजून लिहिले की 5वा आणि 6वा. मम्मीला वाटलं की तेच 5 आणि 6 विषय, दुसरं 2 विषय नाही. ते 8.24 आहे का नाही, ते 10 लागते, मग पास होते. ते सायबर सिक्युरिटी विषयच नाही अप्पा, मला येतच नाही त्यातलं काय. मी कोर्स करायला डाटा सायन्सचा. विषय सोडवायला पाहिजे. सोडवणार की पप्पा, मी ब्रश नाही केला, तू चहा दिलीस अजून. मला वाटलं पप्पा नाही केलं. झिरो कसं पडलं ते? आता नापास झाल्यावर 0च देणार की पप्पा. किती मार्क पडले सांगितलं ते नंतर सांगा. मला वाटलं पप्पा तुम्हाला पण कळलं. 8.24 पॉईंट आहे माझा. हे काय 8.24 आहे की बघितलं नाही सांग. आधी किती होतं? आधी 7 होतं. पॉईंट वाढलं. अहो 5 झालोय चांगल्या मार्कातनं. कळत नाही आम्हाला सांगायला सोडून
कळत नाही असं नाही. मी म्हणलं आता प्रत्येक वेळेस निकाल बघता असं तुम्ही कुठं बघितलं माझं मी? पाठवत नाही. ते तू ह्याचं पाठव फायनल ते 8.24 चांगला पॉइंटर पडलाय. तू एखादच खरं मार खाणार तू. चांगल्या दात घासून ये जा. अरे हिनं काही देतो पिऊ दे त्याच्या. ते काय ना दात आकार. जाऊ दे. अरे घे कुठं पॉइंटर आहे ते तिथं आहे की खाली 8.24 आहे की. ते काय इकडे? मम्मी फेल झालं की एफ लिहितात मम्मी. आता आम्हाला त्यातलं काय कळलं आता असतं आता कशाला? पप्पा तिथं ग्रेड लिहायला आहे. ग्रेड मध्ये कुठंच एफ दिसत नाही तुम्हाला. अरे तुमचे हे निकाल नाही. वेगळं आम्हाला कसं कळणार? आमचा निकाल पण- तुला कळणार नाही. पण सगळ्यांना ग्रेड तसंच आहे की बाबा. हे ओ पण ग्रेड आहे का रे? हा मग ओ म्हणजे आउटस्टँडिंग. ओ म्हणजे लय भारी. तू मला गाव म्हणलं तुला दिवस एकच आहे. सकाळ काय तर मला पुढच्या वेळी काय करणार तू? हं? मग तू तर सांगायला निकाल आम्हाला का माहित? अहो त्याला पण काय माहिती. ते आणि हे म्हणतोय नापास दाखवते आम्हाला. 0-0 मी नाही ही दाखवा लागलाय. नाही बे, डरी गेले नाही तर काय अहो, करणार? ते 5 आणि 6 सेम लिहिलं का नाही हा, हा. ते म्हणते हे 5वा आणि 6वा पेपर राहिला का म्हणते. ते मला तर काय माहित त्यातलं. आमच्या इथे सेम नाही ना म्हणून याला म्हणतो दत्तला जाऊया दत्तला. हे तर काय देवाचं काय नसते पास झालो नाही आपण. ते नव्हे देवामुळे पास झालोय प्रयत्नानं पास झालो. पण माझी इच्छा आहे जरा ते पाणी हा आहे, इच्छा आहे माझी. रविवारच्या दिवशी एखाद्या सुट्टी दिवशी फिरूया. जा म्हणलं तू की मागच्या वेळेस. ते ह्याला जाऊया जेजूर जायला मला इच्छा आहे. जायचं जेजूर आता नको जरा दिवाळी सुट्टी जरा पावसाळा नको. मला तर जवळ आहे. मला कधी पण जाता येते तिकडे. तिजोरी? हा जाऊन आलो की मी. एकटा नाही हो एकटा कसं जाऊ. असं आपण गेलतो तिकडं असतं ना तुला असं गेलता तू फायनल.